Welcome back. Now we are going to start the respiratory system. ठीक है? First of all, beta, that human respiratory system, it is divided into two main parts. Okay, so which are these two main parts? You can write here. See, I'm using the pen tab. It is like this. Once again, I will tell you this is my tablet and this is my pen. Okay, so actually हे एकदम खाली ठेवलेलं असतं and I have to look here. So many adjustments are there. So त्यामुळे थोडंसं वाकडं तिकडं होतं पण ब्युटिफुल दिसतंय ना वाकडं जरी झालं तरी. ठीक आहे, it's okay. So see with the human respiratory system, actually you know what, it is divided into two parts. One, it is the upper अप्पर रेस्पायरेटरी सिस्टीम. मी एक सांगू, हे इतकं छान त्यांनी आपला सिलेबस केला आहे बोर्डचा. नवीन सिलेबस खरंच खूप छान आहे. जुना सिलेबस पण खूप छान होता. आणि लोअर रेस्पायरेटरी सिस्टीम. आपल्याला असं वाटतं की NCERT म्हणजे खूप काय असं काही नाही आहे. आपला बोर्ड्स पण खूप छान आहे माहित आहे. NCERT पेक्षा छान आपलं बोर्ड्स आहे आता. बर. So upper respiratory system and lower respiratory system. आता ह्या upper respiratory system मध्ये कुठले कुठले parts येतील respiratory system चे, so that we will see. Of course, respiratory system, it starts with our nose. दिसतंय nose आहे, so that is what. ठीक आहे, डायरेक्टली मी घेते की nose. ऍक्च्युली नोज मध्ये पण पार्ट्स आहे. हे जे असतं ना एक्सटर्नल नेयर्स आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, मग मी एक्सटर्नल नेयर्स लिहिते. हे नंतर तुम्हाला लक्षात येईल बेटा व्हॉट इज एक्सटर्नल नेयर. ठीक आहे, एक्सटर्नल नेयर इज देअर. नंतर अजून काय येतं की नॅझल कॅव्हिटी. फर्स्ट यू राईट दिस नॅझल कॅव्हिटीज, दॅन इंटरनल नेयर्स. हे मी सांगेल तुम्हाला. ठीक आहे, internal nares will be there, and then nasopharynx. चलो naso pharynx आपण घेऊ शकतो. म्हणजे मग काय झालेलं आहे की मग पूर्ण नंतर नोज येतो आणि नंतर मग आपला थ्रोट येईल आणि अजून काही जर सपोज असोसिएटेड स्ट्रक्चर्स असतील तर ते येतील. ठीक आहे, सो ऑल दीज आर द डिफरंट पार्ट्स. आता बघा इथे हा झाला एक्सटर्नल नेयर्स, नॅझल कॅव्हिटी, इंटरनल नेयर्स, दॅन नॅझोफॅरिंग्स, नोज, दॅन थ्रोट अँड दॅन असोसिएटेड स्ट्रक्चर्स. ठीक आहे, फर्दर म्हणजे की सीधा सीधा नोज पासून तर आपल्या थ्रोट पर्यंत एवढाच पार्ट आपण जे आहोत ते अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये घेतोय. Further, what about the lower respiratory tract? मग lower respiratory tract मध्ये जे main parts उरलेत ना, so those will be there. For example, larynx is there. Larynx ऐकलेलं असेल तुम्ही, है की नाही? Larynx आहे, नंतर trachea असणार आहे. ओके, दॅन पुढे येत आहे ब्रॉन्काय. ओके, म्हणजे की ब्रॉन्कस घेतो ना आपण ते. अँड दॅन द ब्रॉन्कियोल्स. आणि लास्ट पार्ट येतो दॅट इज द लंग्स. आपण एल्विओलाय पण घेऊन टाकूया इथे, कारण लंग्स मध्येच एल्विओला येतात. दिलेलं नाहीये बट वी कॅन टेक, कारण की इम्पॉर्टंट पार्ट एल्विओला आहे, त्याला नाही सोडता येणार आपल्याला. ओके, आता मी एक सांगते की अगदी लास्ट इयर पर्यंत आपल्याला हे असं नव्हतं दिलेलं की कुठले पार्ट्स अप्पर रेस्पिरेटरी मध्ये जातील, कुठले पार्ट्स लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये जातील, असं दिलेलं नव्हतं. नवीन सिलेबस मध्ये हे त्यांनी इन्क्लूड केले आणि खूप छान त्यांनी दिलेलं आहे. याच्यावरून एक कन्सेप्ट क्लिअर होतं बेटा, लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण डिसीजेस घेतो है ना, स्टडी करणार आहे किंवा इवन जे डॉक्टर्स असतात, जसं माझ्या पण मेडिकल लाईफमध्ये जेव्हा आम्ही स्टडी करत होतो ॲट दॅट टाइम यू नो वॉट, तर आम्ही टर्म्स यूज करायचो की सपोज फॉर एक्झाम्पल मी टर्म यूज करायची URTI. कुठला वर्ड यूज करायचो आम्ही? URTI. और अजून एक वर्ड यूज करायचो आम्ही LRTI. LRTI. ठीक आहे, इवन लास्ट इयरच्या बुकमध्ये पण URTI असं दिलेलं होतं, पण त्यांनी फक्त URTI दिलं होतं, पण त्याच्यामध्ये एक्झॅक्टली कुठले पार्ट्स येतात रेस्पिरेटरी ट्रॅक्टचे ते नव्हतं दिले. सो व्हॉट इट विल बी बेटा, सो प्लीज क्लिअर द कन्सेप्ट. मी म्हणते ना खूप छान सिलेबस आहे आपला. URTI तुम्ही बघू शकतात की बेटा ज्या वेळेस यू मीन्स अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. सो व्हॉट इज URTI? राईट डाऊन. इट इज
अप्पर रेस्पायरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. एक सांगू तुम्हाला, ही जी स्टडी आहे बायोची स्टडी ही लाईफ टाईम यूज होणार आहे. सो अप्पर रेस्पायरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे कुणाचं इन्फेक्शन असेल, जर समजा हे पार्ट्स नोजचे पूर्ण पार्ट्स आणि थ्रोट, ठीक आहे, नोज आणि थ्रोट, मग असोसिएटेड स्ट्रक्चर म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल इथे टॉन्सिल्स घेऊ आपण, आहे की नाही, टॉन्सिल्स येतं. तर हे जे अप्पर ट्रॅक्ट मध्ये जेवढे पार्ट्स आहेत त्यांचं जर इन्फेक्शन झालं असेल तर इन शॉर्ट दे आर नोन ॲज URTI. सेम बेटा फॉर LRTI वी विल टेक L फॉर लोअर. बाकी सेम आहे रेस्पायरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की जर समजा की लॅरिंग्स पासून बाकी एल्व्हिओलाई पर्यंत जर डिसीज जात असेल तर त्याला आपण म्हणायचं LRTI. ओके, हे शॉर्ट फॉर्म्स असतात. डॉक्टर्स असे वर्ड्स यूज करतात डायरेक्टली. अस्थमा, आता हे सगळं डिसीजेस त्यावेळेस आपण घेऊया, तेव्हा सांगेल मग मी तुम्हाला. ओके, आत्ता नको घ्यायला. बरं, तर हे एक वर्ड लक्षात घ्या, URTI काय असणार आहे आणि LRTI काय असेल मग ते. ओके, सो हे एक बेस लक्षात आलं असेल. चलो आता वन बाय वन वी विल स्टडी. फर्स्ट ऑफ ऑल वी मस्ट नो व्हॉट आर द पार्ट्स प्रेझेंट इन द रेस्पायरेटरी सिस्टीम. चलो आता काय घेणार आपण रेस्पायरेटरी सिस्टीम मध्ये. सो जस्ट अ मिनिट. where it is, wait. Hmm. Hmm. This. Yes. So here you can see this is actually the respiratory system. Okay. तर चला आपण स्टडी करूया. You all know बेटा, you all are very smart and very good children. So you know बेटा की काय काय parts असणारे of the respiratory system. We start with the nose. See, we start with the nose. This is nose. This is mouth. ओके, सो नोज आहे. नोज मध्ये तुम्हाला माहित आहे हा पूर्ण पार्ट आहे, नोजचा पार्ट आहे. नॅझल कॅव्हिटी आपल्याला माहित आहे, पूर्ण चेंबर्स जे येतं ते प्रेझेंट आहे. हा नोजचा पार्ट झाला की पुढे तुम्ही घेऊ शकता. सो हा एक पार्ट झालेला आहे त्याची कॅव्हिटी. सेकंड पार्ट येतो बेटा फॅरिंगशी रिलेटेड. फॅरिंग्स आहे. नंतर हा फॅरिंग्स म्हणजे घसा ज्याला आपण म्हणतो. आफ्टर दॅट रेस्पायरेटरी सिस्टीम तर इकडे जाणार आहे. इपिग्लॉटिस, हा पार्ट इपिग्लॉटिस आहे. दिस पार्ट इट इज इपिग्लॉटिस, दिस वन. ठीक आहे, हा पार्ट झाला इपिग्लॉटिस. रेस्पायरेटरी सिस्टम आहे ना बेटा, तर इट विल गो हिअर, ह्या साईडला जाणार आहे ते. सो इपिग्लॉटिस झालंय, ग्लॉटिस झालेलं आहे. हे दोघं पार्ट आहे ना लॅरिंग्सचे असतात. सो आपण फर्स्ट पार्ट घेणार आहे इकडे लॅरिंग्स. लॅरिंग्स नंतर हे दिसतंय तुम्हाला, दिस इज ऑफकोर्स ट्रॅकिया. देन यू कॅन सी द ट्रॅकिया, इट इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स है ना. इथे बघा तुम्ही ब्रेकडाऊन झालेलं आहे तिथे पार्ट्समध्ये. सो दॅट इज ॲक्च्युली द राईट अँड लेफ्ट ब्रॉन्कस असणार, म्हणजे ब्रॉन्काय आपण घेतो. तर हे मेन पार्ट्स असणार आहे. हेअर यू कॅन सी हे ब्रांचेस. ओके, मेन ब्रांचेस ब्रॉन्कस. त्याच्यानंतर मग प्रायमरी ब्रॉन्काय, सेकंडरी ब्रॉन्काय, हे फर्दर आहे ना डिवाइड होतात. खूप सारे डिवाइड होणार आहे. त्याचे ब्रांचेस तयार होत असतात. ब्रॉन्कस, नंतर मग प्रायमरी ब्रॉन्कस, सेकंडरी ब्रॉन्कस, टर्शियरी ब्रॉन्कस, मग ब्रॉन्किऑल्स आहे. आणि फायनली हे तुम्हाला दिसतंय बेटा इथे थोडंसं असं ग्रेप लाईक स्ट्रक्चर. सो फायनली एल्व्हिओलाय असा स्ट्रक्चर येईल. ठीक आहे, हे जस्ट एक मी आता सांगितले, हे अजून आपल्याला डिटेलमध्ये जायचं आहे ते. ओके, सो आलं असेल लक्षात की काय काय पार्ट्स घेतले आहेत. ठीक आहे, आपण कुठून स्टार्ट करतोय, नोज पासून स्टार्ट करतोय. नोज नंतर फॅरिंग्स येतो, फॅरिंग्स नंतर लॅरिंग्स येत आहे, नंतर ट्रॅकिया येतोय, मग ब्रॉन्कस येत आहे, मग प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी ब्रॉन्कस, मग ब्रॉन्किओल्स, आणि फायनली मग जे येतात ते ऑफकोर्स द एल्व्हिओलाई विल बी देअर अँड देन द लंग्स विल बी देअर. ओके, सो नाव वी विल स्टडी वन बाय वन. फर्स्ट ऑफ ऑल बेटा, इफ वी टेक द नोज, ठीक आहे, हा नोज आहे. नोज बद्दल आता नीट लक्ष द्या, काय काय पॉईंट्स असते. मी एक फिगर तुम्हाला दाखवते म्हणजे पॉईंट्स कव्हर अप होते. ओके, सो जस्ट अ मिनिट, लेट मी टेक दॅट फिगर. ओके, टॉन्सिल्स आहे, नासोफॅरिंग्स आहे. ओके, हिअर बेटा, हिअर इट इज. यू नो वॉट की आधी हे बघा तुम्ही, नंतर आपण याच्याकडे जाऊया. यू नो वॉट, नोज जर आपण घेतला तर इथून
तर इथपर्यंत नोज आहे, म्हणजे हा इथून स्टार्ट करून इथपर्यंत असा हा पूर्ण नोज असणार आहे. नोज मध्ये बेटा आपल्याला इथे हे एक्सटर्नल ओपनिंग्स असतात. ठीक आहे, एक्सटर्नल ओपनिंग्स म्हणजे की हे झाले एक्सटर्नल ओपनिंग्स मीन्स एक्सटर्नल नेअर्स आपण त्यांना म्हणतात. हे जे ओपनिंग्स आहे ना, सो दे आर नोन ॲज एक्सटर्नल आहे ना, सो एक्सटर्नल नेअर्स आहे. आणि कुठे प्रेझेंट आहे? अबाउट द लिप्स दे आर प्रेझेंट. सिम्पलशी गोष्ट आहे बेटा की जे मी इथे असं ड्रॉ करते, हे झाले एक्सटर्नल नेअर्स, हे झालं त्याचं चेंबर्स. ठीक आहे, ही झाली त्या दोन चेंबर्सच्या मधलं पार्टिशन हे इथे, आणि नंतर इथे आतमध्ये परत दोन जे येतात ते नेअर्स असतात, कारण हे आतमध्ये ही पार्टिशन आहे ना. दिस हे काही असं मूव्ह केलं तर ह्याचं दिस इज व्हॉट पार्टिशन आहे ना. हे इथे बघा, हे पार्टिशन आहे. आता मी सांगते तुम्हाला MCQ मध्ये काही एक्सटर्नल लेअर आणि इंटरनल लेअर हे काही विचारणार नाही. हां, बट दे विल आस्क यू अबाउट दिस सेप्टम. बेटा सेप्टम वर्ड आला ना, तर सेप्टम मीन्स पार्टिशन. व्हॉट इज सेप्टम? सेप्टम मीन्स पार्टिशन. म्हणून तर हे पार्टिशन इथून मधून इथे असं प्रेझेंट आहे, ते सेप्टम इट इज प्रेझेंट, अँड दॅट इज वाय द नेझल फुलची नेझल कॅव्हिटी इट इज डिवायडेड इनटू टू चेंबर्स. दिस इज वन साइड चेंबर अँड दिस इज अनदर साइड चेंबर. हा एक साइड चेंबर आहे आणि हा एक साइड चेंबर आहे. ठीक आहे, ते झालं. बेटा आता मला एक सांगा की बरं इथे हे घेऊया आधी. हां, हे झाले बाहेरच्या नागपुडा ज्याला आपण म्हणतो. सो दिस इज व्हॉट द एक्सटर्नल नेअर्स. ठीक आहे, हे घेतलंय. फर्दर बेटा ऑफकोर्स मग हे पुढे जाऊन इथे काय असणार आहे? इंटरनल नेअर्स. इमॅजिन करा, इमॅजिन इंटरनल नेअर्स. मग हे दोन कोण असणार आहे बेटा? हे दोघं तर चेंबर्स आहेत. सो दॅट इज नेझल चेंबर्स आपण घेऊ, चेंबर्स. अजून काय असणार आहे? मग हे कोण आहे? व्हॉट इज दिस? दिस इज पार्टिशन, सेप्टम. आणि त्याला तिथे कुठलं कार्टिलेज आहे. हा बेटा, कार्टिलेज. मी सांगते कार्टिलेज काय. सो इट विल बी मिस इथमॉइड. मी म्हटले ना, स्टार करा. सो मिस इथमॉइड कार्टिलेज इट इज. झालं, खूप इम्पॉर्टंट आहे. मिस इथमॉइड कार्टिलेज. कार्टिलेज काय असतं? कार्टिलेज आणि बोन मध्ये फरक आहे बेटा. कार्टिलेज हा फ्लेक्सिबल आहे. जसं फॉर एक्झाम्पल हे जे आपण घेतो नोज, नोज मध्ये हा पार्ट बघा आणि नोज मध्ये हा पार्ट बघा. दिस इज नॉट मूवेबल बट दिस पार्ट इट इज मूवेबल. बराबर. सो why this part is movable or why pinna of the ear it is movable? See, like this, flexible. Why it is so? Because it is made up of cartilage. Here the root of the nose, it is very tough. You can see here it is not tough. Here it is the bone, nasal bone is there. Bones, they are inflexible. ते flexible नसतात, ते असे काही बेंड होणार नाही. हा, पण कार्टिलेज स्ट्रॉंग असतात, बट दे आर फ्लेक्सिबल ऑल्सो. म्हणून इथे पुढे कार्टिलेज. कुठला कार्टिलेज ते विचारतील तर येस बेटा, मिस इथमॉइड कार्टिलेज विल बी प्रेझेंट. हा एक बेस तुम्हाला लक्षात आला असेल. आता याच्यावरूनच चला ह्याच एका फिगर मध्ये हे घेतो की काही काहींना माहिती आहे की ते म्हणतात ना की काही काही असतात, लहान मुलं असतात खास करून, त्यांना ना सारखी सर्दी होत असते. हे वर्ड तुम्ही ऐकलेलं आहे बेटा, सारखी कंटिन्युअसली दे आर हॅव्हिंग यु नो दिस मीन्स कोल्ड को राहायचाच तर सारखं, किंवा मग दे फील यु नो सफोकेशन, किंवा मग ब्रीदिंग मध्ये त्यांना डिफिकल्टी होत असते. आणि ते काय वर्ड यूज करतात की नाकाचं हाड वाढलंय. म्हणजे मी तरी ह्याच सेंटेन्स मध्ये ऐकलेलं आहे बरंच, काही नाही, माझ्या नाकाचं हाड वाढलेलं आहे. हाड वाढलंय म्हणजे काय झालेलं आहे? यू कॅन सी हिअर बेटा, check here. This is the normal one, normal septum partition, and what is here you can see it has deviated. Deviated म्हणजे लक्षात आलं है ना? हे डेव्हिएट झालं. हे सरळ आहे का? इट्स नॉट स्ट्रेट, राईट? इट हॅज डेव्हिएटेड. डेव्हिएटेड म्हणजे की तो असा डेव्हिएट होऊन गेला, म्हणजे की साईडला गेलेला आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट यू कॅन सी की हा जो साईड आहे, दिस साईड, इथला जो नॅझल चेंबर आहे हा थोडा ब्लॉक होतो बेटा. अँड बिकॉज ऑफ दॅट ओनली की जे पर्सन्स असतात, पेशंट्स असतात, दे फील डिफिकल्टी इन ब्रीथिंग. आलं लक्षात? So it's like that. Okay, so this is not our part actually, but in this figure it is given. So you must know, okay, so what has happened, that deviated septum, हे जे पार्ट आहे तर हे असं इकडे एका साईडला किंवा इकडे साईडला
राईट और लेफ्ट डेव्हिएशन्स होऊ शकतात. हे असं आहे. हां, जर खूप त्रास होत असेल तर ऑफकोर्स ऑपरेशन कॅन बी डन आणि त्याला सरळ केलं जाऊ शकतं. ओके, ठीक आहे. सो हे एक बेस आपण घेतलाय. नाव व्हॉट वी आर गोइंग टू सी, नाव वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द चेंबर्स. व्हॉट आय वॉन्ट टू नो टेल यू की हे जे नॅझल चेंबर्स आपण घेतलेत ना, पेन चेंज करते, नॅझल चेंबर्स. तर ह्या नॅझल चेंबर्सला आता आपण स्टडी करू, कारण मेन जो फंक्शन आहे नोजचा, तर तो मेन फंक्शन नॅझल चेंबर्स मध्ये होत असतो. सो काय काय फंक्शन्स असते, आता तुम्ही मला सांगा की काय फंक्शन्स करत असे, क्लिअर करते मी आता. नोज मध्ये काय होतं, ऑफकोर्स ब्रीदिंग होते. ब्रीदिंगला हेल्प करतात है ना, इनहेलेशन अँड एक्सलेशन, त्याला हेल्प करतात नोज. सेकंड थिंग, नोज अजून काय करतात बेटा, ज्या वेळेस ब्रीदिंग होते, लक्षात घ्या, ॲटमॉस्फिअर मध्ये जो टेम्परेचर आहे, इट इज नॉट इक्वल टू अवर बॉडी टेम्परेचर. करेक्ट? इमॅजिन करा, बाहेर जी एअर प्रेझेंट आहे, ती एअर जी आपण इनहेल करतोय, तर त्या बाहेरच्या एअरचं टेम्परेचर इट इज डिफरंट दॅन अवर बॉडी टेम्परेचर. करेक्ट? सो ज्या वेळेस बेटा ही बाहेरची एअर आपण इनहेल करतो, when we inhale that, at that time actually our nasal chamber, इथे एक पर्टिक्युलर पार्ट आहे, दॅट इज रेस्पिरेटरी पार्ट. म्हणजे फंक्शन सांगते काय, nasal chamber मध्ये एक पार्ट आहे रेस्पिरेटरी पार्ट. that part it will convert the temperature of external air. म्हणजे त्या एक्सटर्नल एअरला आपण इनहेल केल्यानंतर त्या एक्सटर्नल एअरचं टेम्परेचर आपल्या बॉडी टेम्परेचर पर्यंत आणायचं, प्लस तिला मॉइश्चन करायचं काम आपला रेस्पिरेटरी पाथ जो आहे तर तो करणार आहे, मीन्स नॅझल पार्ट करणार आहे. तिसरी गोष्ट अजून काय असणार आहे, तर स्मेल. सेन्स ऑर्गन आहे आपलं, दिस वन नोज, इट इज द सेन्स ऑर्गन, सो स्मेल. बराबर? असे हे 3 मेन फंक्शन्स असतात. अजून काहीतरी फंक्शन्स असतात, तर ते आपण आता पार्ट्स मध्ये घेऊया. ओके, व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू, यू नो बेटा, दॅट की जे नॅझल चेंबर्स आहे, प्लीज राईट डाऊन. नॅझल चेंबर्स असतात ना, तर दे आर डिवायडेड इनटू 3 पार्ट्स. ओके, आपण त्याला 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करूया. विच आर द 3 पार्ट्स? द फर्स्ट वन इट इज vestibule, which is the first one, vestibule. Okay, then second part it is actually, मी खाली घेते इथे, that is the respiratory part. respiratory part, or also known as conditioner. Okay, and then बेटा आता इथे हाच कलर घेते, and then the third part, here we will take the third part, it is actually known as the olfactory or sensory part. Olfactory or sensory part. Now I will change the color. सो फुल जो नोज आहे, नॅझल चेंबर आहे, तर ह्या नॅझल चेंबरला पूर्ण हा जो पार्ट आहे नॅझल चेंबर, इकडे आणि इकडे 3 पार्ट्स मध्ये आपण डिवाइड करतो. फर्स्ट पार्ट आहे वेस्टिब्यूल. वेस्टिब्यूल म्हणजे बेटा हा स्टार्टिंगचा पार्ट. दिस वेस्टिब्यूल इट इज द एंटेरियर मोस्ट, ही एंटेरियर साइड आहे, ही पोस्टेरियर साइड आहे. लक्षात घ्या, ही एंटेरियर साइड आहे, ही पोस्टेरियर साइड येते. सो वेस्टिब्यूल आपण काय घेणार आहे, फर्स्ट पॉइंट इट विल बी की हा सगळ्यात पुढे प्रेझेंट आहे, म्हणजे की एंटेरियर मोस्ट आहे. सो इट इज व्हॉट यू विल राईट, एंटेरियर मोस्ट पार्ट आहे. बराबर? ज्याला आपण आहे ना प्रॉक्सिमल पण वर्ड घेऊ शकतो. ठीक आहे, प्रॉक्सिमल, प्रॉक्सिमल म्हणजे जवळचा. प्रॉक्सिमल हे इथे जवळचा पार्ट असतो, प्रॉक्सिमल आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट बेटा, आता हा जो स्टार्टिंगचा पार्ट आहे, तुम्हाला माहिती आहे इथे ना स्मॉल स्मॉल हेअर्स प्रेझेंट असतात, व्हेरी फाईन थिन हेअर्स दे आर प्रेझेंट. So I will write here that it contains hairs. For what hairs are present? Hairs तर आहेच बेटा, प्लस आता इथे माहित आहे म्युकस मेम्ब्रेन पण असतं, हेअर्स पण आहे अँड म्युकस मेम्ब्रेन पण असणार आहे. बराबर?
आता काय असते म्युकस मेम्ब्रेन कन्सेप्ट लक्षात घ्या. फुल रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये म्हणजे नोज पासून तर एल्व्हिओलाई पर्यंत, ठीक आहे, फुल रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये म्युकस मेम्ब्रेन प्रेझेंट असणार आहे. ओके, सो म्युकस मेम्ब्रेन हे असणारच आहे लाइनिंग स्मूथ पासेज होण्यासाठी एअरचे. सो दॅट विल बी प्रेझेंट म्युकस मेम्ब्रेन. ओके, नाव फॉर व्हॉट हेअर्स आर प्रेझेंट. हेअर्स कशासाठी असतात की इन ऑर्डर की सपोज इफ वी इनहेल द डस्ट पार्टिकल्स, आपण खूप धुळीत गेलोय, तसे धूळ असतेच आजूबाजूला सगळीकडे, तर डस्ट पार्टिकल्स पण आपण इनहेल करू शकतो. सो इन ऑर्डर टू ट्रॅप ट्रॅप दोज डस्ट पार्टिकल्स और एनी फॉरेन पार्टिकल है ना, एखादी माशी पण कधी कधी जाते, काही पण त्यांना ट्रॅप करून ठेवण्यासाठी, सो दॅट नाही तर ते आपल्या लंग्स पर्यंत जाते है ना, तर त्यांना ट्रॅप करण्यासाठी दिस हेअर्स और म्युकस मेम्ब्रेन दे आर प्रेझेंट. सो तुमच्या ते लक्षात आलेलं असेल. आणि जेणेकरून मध्ये काय करतात की इनहेल, आपण जे इनहेल करतो एअरला त्याचं फिल्ट्रेशन काम हे आपले हेअर्स करतात. सो आय विल नॉट राईट इट, समजून घ्या ते, ठीक आहे, हेअर्स काय करतात ते. ओके, नेक्स्ट पार्ट आहे बेटा रेस्पिरेटरी पार्ट, त्याला आपण आहे ना कंडिशनर म्हटलेलं आहे. रेस्पिरेटरी पार्ट इट इज नोन ॲज कंडिशनर. आता रेस्पिरेटरी पार्ट हा पार्ट आहे बेटा. स्टार्टिंगचं तर ठीक आहे, वेस्टिब्युल झालंय, हा जो मधला पार्ट आहे इथले एकदम मधला आहे, हे स्टार्टिंगचं सोडून शेवटचं सोडून आता मधला जो पार्ट आहे, सो दॅट मिडल थिन पार्ट, राइट, मिडल अँड थिन वॉल्ड पार्ट, ठीक है, रेस्पिरेटरी पार्ट इट इज मिडल पार्ट अँड मिडल थिन वॉल्ड, मिडल अँड थिन वॉल्ड पार्ट प्रेझेंट आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट एक पार्ट होते बेटा की रेस्पिरेटरी पार्ट, मी मगाशी तुम्हाला एक बोलली होती बघा की आपण जी एअरला इनहेल करतो ॲट दॅट टाइम ते इनहेल्ड एअरचं टेम्परेचर चेंज होत असतं आणि तिला मॉइश्चन करायचं काम जो पार्ट करतो, दॅट पार्ट इट इज द रेस्पिरेटरी पार्ट. कन्सेप्ट काय आहे ते सांग. दिस रेस्पिरेटरी पार्ट इट इज अ मिडल पार्ट ऑफ द नोज, नोजचं हे मिडल पार्ट आहे, ठीक आहे. Actually, in this middle thin part of the nose, lots of capillaries are there. Blood vessels, lots of blood vessels are there. So you can write it is highly vascular. कसं असणार आहे ते? Highly vascular आहे. Vascular means lots of blood vessels they are present here. Many blood vessels असतात. ठीक आहे, ते झालं. ब्लड वेसल्स प्रेझेंट आहे म्हणजे की तिथे ऑफकोर्स सर्क्युलेशन होणार आहे, ब्लड येणार आहे तिथे. अँड बिकॉज ऑफ दॅट ओनली बेटा दॅट इट वॉर्म्स अँड मॉइश्चन्स, वॉर्म करतो तो, कारण बाहेरचं टेम्परेचर काय आपल्या बॉडी टेम्परेचर एवढं नाही आहे. सो इट वॉर्म्स अँड मॉइश्चन्स इनहेल्ड एअर, मॉइश्चन्स द इनहेल्ड एअर. कुणामुळे पॉसिबल आहे? कारण तिथे ब्लड कॅपिलरीज खूप होतात, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये एअर येत असते, सो त्याला वॉर्म करायचं काम, मॉइशन करायचं काम जे ते रेस्पिरेटरी पार्ट करतो, ठीक आहे. तर हे झालं दोन पार्ट शिवाय. आता अजून एक राहिलंय की नोज, तर हा आपला काय सेन्स ऑर्गन आहे. सांगा आता काय फंक्शन राहिलेलं आहे सेन्स ऑर्गन आहे, मी हिंट पण दिलेली आहे. येस, इफ इट इज अ सेन्स ऑर्गन देन ऑफ कोर्स इट मस्ट सेन्स द स्मेल, ठीक आहे. सो बेटा हिअर सेन्स ऑर्गन, सो हे बघा इथे घेतलेलं सेन्सरी पार्ट, म्हणजे सेन्सेशन होईल. दुसरी गोष्ट बेटा दिलेली इथे ऑल्फॅक्शन, ऑल्फॅक्टरी. व्हॉट इज दिस ऑल्फॅक्टरी और ऑल्फॅक्शन? ऑल्फॅक्शन मीन्स सेन्स ऑफ स्मेल. राईट डाऊन व्हॉट इज ऑल्फॅक्शन. ऑल्फॅक्शन वर्ड आला ना तर डायरेक्टली सांगायचं इट इज अ सेन्स ऑफ स्मेल. विचारणार नाही तुम्हाला, बट यू मस्ट नो, है की नाही. ऑल्फॅक्शन म्हणजे काय? सेन्स ऑफ स्मेल. सो दॅट इज ऑल्फॅक्शन. सो ऑफकोर्स बेटा सेन्स साठी वी रिक्वायर व्हॉट? वी रिक्वायर द ब्लड, वी रिक्वायर द नर्व्स. मी सांगते काय असतं ऍक्च्युअली. आपला हा जो पूर्ण पार्ट आहे नोजचा, हा एवढा पूर्ण पार्ट आणि हा एवढा पूर्ण पार्ट, याच्यामध्ये बेटा चेंबर आहे. चेंबरचा इथे जो रूफ येतो, आता इमॅजिन करा हा चेंबर आहे, चेंबरचा रूफ इथे वरती येतं, रूफ, रूफ या साईडला येणार आहे, रूफ वरती.
there at the roof of each nasal chamber, okay, near about, please write down, this is not given in the new syllabus, this is of the old syllabus point, near about 3 centimeters square, write on, I will also write. So near about 3 centimeter square on each side, each side of nasal chamber, nasal chamber. ठीक है. So what is present? Olfactory epithelium present. Olfactory epithelium is present. And for what olfactory epithelium you can continue? It is for detection of smell. So सिंपल गोष्ट आहे, पूर्ण नोज मध्ये आपल्याला स्मेलचं सेन्सेशन कुठे होतं? इकडे फ्लोअरला होणार आहे? नाही. इकडे वॉल्सला होणार आहे? साईडला? नाही. कुठे होणार आहे? प्रत्येक चेंबरच्या जो रूफ आहे, रूफ तिथे होणार आहे. ठीक आहे. आणि हे किती सेंटीमीटर असतं? इकडे 3 सेंटीमीटर, इकडे 3 सेंटीमीटर इतकं लॉंग जे आहे तर ते ऑल्फॅक्टरी इपिथिलियम प्रेझेंट असते आणि म्हणून आपल्याला ऑल्फॅक्शन हा जो स्मेल आहे तर तो येत असतो. ठीक आहे. So all this was about the nose beta, where you have to pay attention. You have to pay attention about these three parts, name of these three parts. Second thing, you have to pay attention that what is respiratory part, also known as conditioner. Second thing. Third thing, where the olfactory part it is present and how long it is. This much you must know. Okay, so here we will stop and then we will meet in the next topic. Okay, ठीक है, चलो फिर I am stopping here. Study well, huh?